नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की नंदिनीची आई तिला म्हणत असते की अगं जीवाला तुझा भास होतोय आणि तू त्यांच्यासमोर आहेस असं समजून ते बोलत बसलेत. त्यांच्या डोक्यावर परिणाम होऊ शकतो. तर आईचं बोलणं ऐकून आता नंदिनी खूपच घाबरून जाते. तर दुसरीकडे आपण पाहतो काव्याचं स्केच बघत पार्थ म्हणतो की आपल्यासोबत जे काही घडलंय त्याबद्दल तुम्हाला कोणीही काही बोललं तर मला खूपच राग येतो, पण तुमची बाजू घ्यायला माझ्याकडे कोणताही पुरावा नाहीये. तर जीवा आणि काव्याचे ते सगळे फोटो रम्या आणि वसुंधराकडे असतात आणि रम्या म्हणते की या फोटो आपल्याला लवकरात लवकर इथून हलवावे लागतील. ती काव्या आता घरात परत आली आहे, त्यामुळे ती याचा नक्की शोध घेईल की प्रोजेक्टवर ते फोटो अचानकपणे आले कुठून. आणि तेवढ्यातच तिथे आता काव्याची एंट्री होते. काव्या आता त्यांचे सगळे जुने फोटो बघितल्यानंतर तिला खूपच मोठा धक्का बसतो आणि ती वसू आत्याला म्हणते की मला वाटलंच होतं हा तुमचाच प्लॅन असेल. चांगलं आमचं आयुष्य सुरू होतं ते उद्ध्वस्त करून तुम्हाला काय मिळालं, आम्हाला वेगळं करून. आता मी तुम्हाला सोडणार नाही असं बोलून ती रागातच तिथून निघून जाते. आता पुढील येणाऱ्या भागामध्ये काव्या घरच्या सगळ्यांना वसू आत्या आणि रम्याचा कारनामे सांगणार का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.